तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी दृष्टीने. नवी मुंबईकडचं राजकारण तापलेलं आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून स्वबळावर लढवण्याची तयारी सगळ्यांनी सुरू केलेली सामना शिवसेना विरुद्ध भाजपा असा नवी मुंबईच्या राजकारणामध्ये तापणार आहे. हिवाळा सुरू आहे, मात्र राजकारण तापलेलं आहे. आपल्यासोबत माजी नगरसेवक अमित पाटील हे सुद्धा एकनाथ शिंदेना साथ देण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेत गेलेले. सर, 2 दिवसापूर्वी थेट एकनाथ शिंदेसोबत तुम्ही दिसलात. काय जाण्याचं कारण काय आहे? बघा, तुम्ही आज माननीय उपमुख्यमंत्री यांचं कामाची पद्धत, कार्य करण्याची पद्धत, कार्यकर्त्याला सांभाळून घेण्याची पद्धत, या मी काँग्रेसमध्ये असताना भरपूर नेत्यांबरोबर फिरलोय, कामं केलेली आहेत. पण जी कामांची शिंदे साहेबांची जी पद्धत आहे ना, ती वाखाणण्याजोग्य आहे. कारण की त्यांना कुठल्या सामान्य कार्यकर्त्याला वेटिंग करणं, बाहेर ठेवणं, त्यांना बघतो सांगतो करणं हे त्यांच्याकडे होत नाही. ऑन द स्पॉट जो निर्णय तो ऑन द स्पॉट. म्हणून मला जे आज मी 5-10 वर्षापासून बघतोय का त्यांना काम करायला विजन आहे, त्यांच्याकडे एक सोर्स आहे. तर लोकांची कामं विकास करायला मी खरोखर शिंदे साहेबांचं नेतृत्व मला करण्याची आवड झाली. खरं तर आम्ही काँग्रेसमध्ये तुम्हाला बघितलेलं आहे. अनेक दिग्गज नेते, विजय वडेट्टीवार असतील, सगळेच काँग्रेसचे नेते, पृथ्वीराज चव्हाण, हे सगळे तुमच्या सोबत आम्ही दिसले. आणि तुम्ही येणं जाणं त्यांचं होतं. नाना पटोले यांचे तुम्ही खास होते. का असं वाटलं नाही काँग्रेसमध्ये तिथं राहावं? काय काँग्रेसचं चुकतंय की तुमचं चुकलं? बघा, नाना पटोले साहेबांचं मी खरोखर आदर करतोय. कारण की नाना पटोले एक डॅशिंग नेते आहेत. त्यांच्यावरती धुरा होती तेव्हापर्यंत आम्हाला एक अपेक्षा होती आम्ही काहीतरी काँग्रेसमध्ये करू. पण नंतर नाना पटोले साहेब पण बाजूला झाले. मग आम्हाला एक बॅकिंग थोडी कमी पडायला लागली काँग्रेसकडनं. काँग्रेसचं कसं आहे, म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही का, वाटत नव्हतं का आम्ही लोकांचे विकास करू. आम्ही काँग्रेसमधनंही निवडून आलो असतो, पण आम्हाला विकास करायचा आहे, लोकांची कामं करायची म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. ओके, निर्णय घेतलेला. पण आता विजन काय आहे तुमचं? तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जात आहे, शिवसेना सोबत लढवणार आहे, जवळपास निश्चित आहे. काय विजन आहे तुमच्या प्रभागामधला याच मुद्द्यांवर? आता कारण तुम्हाला एकनाथ शिंदेची साथ असणार आहे, आता तुमच्या प्रभागामध्ये खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो. बघा, माझं एक कुटुंब, माझं एक परिवार आणि माझी लोकांची, आमची दोघांची भावांची नाल जोडलेली लोक आहेत. या लोकांची कामं करायला एक सोर्स मिळाला. लोकांची कामं करू शकतो, या बेलापूरचा विकास करू शकतो. बेलापूरमध्ये आम्ही भरपूर केलेलं आहे, पण आता नंतर मध्ये मध्ये आम्हाला एवढ्या अडचणी यायला लागल्या. तुम्हालाही माहिती आहे का काय काय अडचणी आहेत. आम्ही कुठेही काम करायला गेलो का कुठेतरी अडचणी यायच्या, अधिकाऱ्यांवरती दबाव यायचे. मग आम्ही हा निर्णय घेतला का आपण शिंदे साहेबांकडे जायचं. आणि शिंदे साहेबांनी जी पद्धती आज केलेल्या आहेत, माझं आज बेलापूर खेळाचं मैदान रोमाच्या मागे, मी काँग्रेसमध्ये असताना शिंदे साहेबांनी तो काम, म्हणजे सिडकोला टेंडर निघालेला प्लॉट हा एकनाथ शिंदे साहेबांनीच एका फोनवरती एमडीला सांगून तो सोडवून घेतलेला आहे. आणि आज आमच्या बेलापूरच्या ग्रामस्थांना, शाबाज बेलापूर, दिवाळे या ठिकाणच्या लोकांसाठी खेळायला एक मैदान आज एकनाथ शिंदे साहेबांमुळे राहिलेलं आहे. एकनाथ शिंदे ते मैदान वाचवलं. एकनाथ शिंदेनीच ते मैदान वाचवलेलं आहे. आणि ते पण एका फोनवरती. आज एवढ्या लाखो करोडो रुपयाचं सिडकोचं नुकसान करून ते बघितलं नाही का शासनाला सिडकोचे काय ते टेंडर होणार आहे, त्याचे पैसे मिळणार आहेत. त्यांनी सांगितलं नाही, ते खेळाचं मैदान आहे. अमित पाटलांनी एवढा जोर धरलेला आहे. मी कोर्टातही गेलो होतो, कोर्टातही मला ते सिडकोने मॅनेज करून ते स्टे उठवून त्यांनी हा आपला टेंडर काढलं होतं. पण शिंदे साहेबांना मी जाऊन विनंती केली या 4ही गावाच्या बद्दल. त्यांना मी सांगितलं की आता हा परत मैदान असं मिळणार नाही. त्यांनी एका फोनवरती एमडीला ते सांगितलं का हे कॅन्सल करून टाका, हे टेंडर होता कामा नये. नंतर त्यांनी परत NMCच्या आयुक्तांना फोन केलं, हा खेळाचं मैदान म्हणून डिक्लेअर करा, याच्यामध्ये आरक्षण टाकून द्या. खरोखरच शिंदे साहेबांकडे काम करण्याच्या पद्धती चांगल्या आहेत.
जर सगळेच चाललेले आहेत, कशी शिवसेना स्वबळावर लढवली तर काय परिस्थिती राहील? शिवसेना स्वबळावरती लढवली तर नक्कीच महापौर बसणार शिवसेनेचा. आणि आता आमच्यासारखी एक एक विभागामध्ये शिवसेनेने ऐरोलीपर्यंत जी ताकद बनवलेली आहे, विजय चौगुले साहेब, विजय नाटा साहेब, किशोर पाटकर साहेब, जे आमचे विभाग नेते आहेत, त्यांनी खरोखरच सगळेच नेते आमचे एवढे स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामुळे खरोखरच इथे महापौर हा शिवसेनेचाच बनणार आहे. तुम्ही म्हणता राजकीय कोंडी कोणी केली होती? राजकीय कोंडी आमची तुम्ही बघतच होते. आता मी नावं नाही घेऊ शकत, पण आमची राजकीय कोंडी होत होती. सर्व बाजूने आम्हाला एक दाबण्याचा प्रयत्न करतायत. आता आम्ही जो निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत आणि आम्ही निवडून येणारच. आम्हाला तिकीट मिळणारच आणि आम्ही निवडूनच येणार. सर, भाजपकडून सुद्धा तुम्हाला ऑफर होती, मग शिवसेना का? भाजपमधनं ऑफर होती, पण आम्ही भाजपचा बघितलं का इथे त्यांच्याच आतमध्ये 2 आमदारांमध्ये वाद होते आणि मी तिथे जाऊन आम्ही गुरफटणं आणि ते आम्हाला बीजेपी आमच्या थोडस जमलं नाही आम्हाला. ओके, पण आता मतदारांसमोर तुम्ही केलेला विकास काय आहे? तुमच्या प्रभागामध्ये अजून काय विकास करायचा आहे का भविष्यामध्ये, किंवा असं काय प्लॅनिंग ठरवलंय का? भरपूर आहे ना, भरपूर आहेत विकास, अजूनही कितीतरी कामं आहेत. मला एवढं अभिमान वाटतं आणि एवढी बरं वाटतं का आज शिवसेना माझ्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदे साहेब माझ्या पाठीशी आहेत आणि मी फक्त लोकांनी सांगायचे समस्या आणि मी ते काम करून दाखवायचे, एवढी माझ्यात दमक आहे. पण आधी गेले असते तुम्हाला तुमच्या प्रभागात मोठा फायदा झाला असता. शेवटच्या क्षणी गेला, काय वाटतं का चुकीच्या वेळेला गेलो आपण, किंवा थोडं लेट झालो आम्ही? अगोदरच जाऊन आणखी विकास करू शकलो असतो, आणखी भरपूर कामं करू शकलो असतो आणि अजून एक सीबीडी मध्ये पण आम्ही प्रभाव दाखवला असता आणि तिथे आम्ही निवडून आणले असते. आम्हाला थोडं लेट झालो, पण जे झालं ते ठीक झालं. हे होते अमित पाटील. त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आमची विकासाच्या मुद्द्यानं आपण ही निवडणूक लढवत आहे आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर आमचे सगळे आम्ही त्यांच्या नेतृत्वावर आलेले आहे. त्यांचा विकासाचा मुद्दा असेल, विजन असेल, काम करण्याची पद्धत, एकनाथ शिंदेवर आम्ही प्रभाव झालो आणि त्यांना प्रभावित होऊन पक्षात सहभागी झालेलो आहे. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.